अंधश्रद्धेतून जादूटोणा अघोरी विद्या केली जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले। असाच एक प्रकार राधानगरी तालुक्यातील कौला येथे समोर आला। या प्रकरणाने ग्रामस्थ भयभीत झालेत। काही दिवसापूर्वी गावात गुप्तधन काढलं जाणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती। काल मंगळवारी गावातील हरिजन वसाहतीजवळ शरद धर्मा माने यांच्या घर आहे। या घरामध्ये बाहेरील गावचे 5 ते 6 लोक आले होते, पण गावातील लोकांनी याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं। पण या गावचे सरपंच रामचंद्र सदाशिव कुंभार यांना याबाबत शंका वाटू लागली। त्यामुळे त्यांनी उपसरपंच अजित पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे, संदीप चरापले, पोलीस पाटील BS कांबळे यांना बोलावून घेतलं आणि सर्वजण हरिजन वसाहतीमध्ये असलेल्या शरद धर्मा माने यांच्या घरी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गेले असता तेथे एका चटईवर केळीच्या पानावरती हळद, कुंकू, सुपारी, नारळ, पानाचे विडे, लिंबू, त्याला टाचण्या मारलेली अशी पूजा करत असल्याचं दिसलं। त्यातील चंद्रकांत महादेव धुमाळ हा मंत्रोच्चार करत असल्याचं दिसलं। त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या व वेगवेगळ्या माळा घातलेल्या होत्या। त्याच्या शेजारी शरद धर्मा माने बसलेला दिसून आला। ते पाहता ते कृत्य अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा असल्याचं लक्षात आल्यानंतर सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, पोलीस पाटील हे आतील खोलीत गेले असता तेथे देवघराच्या समोर अंदाजे 3 ते 4 फुटाचा खड्डा काढला होता। खड्ड्याची उकरलेली माती पडलेली दिसली, म्हणून उपसरपंच अजित राजाराम पाटील यांनी त्या लोकांना जाब विचारला की ही कसली पूजा आहे। त्यावर संतोष निवृत्ती लोहार, राहणार वाझोली, तालुका पाटण, जिल्हा सातारा यांनी सांगितलं की या खड्ड्यामध्ये गुप्तधन मिळणार आहे, त्यासाठी ही पूजा करत असल्याचं सांगितलं व तेथील आशिष रमेश चव्हाण, राहणार मंगळवार पेठ, कराड, जिल्हा सातारा यांनी सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांना सांगितले की तुम्ही येथून निघून जा, अन्यथा तुम्हाला ठार मारीन अशी धमकी दिल्याने अजित राजाराम पाटील यांनी 6 जणांविरोधात राधानगरी पोलिसात तक्रार दिली। या प्रकरणी राधानगरी पोलिसांनी शरद धर्मा माने, राहणार कौलाव, तालुका राधानगरी, महेश सदाशिव माने, राहणार राजमाची, तालुका कराड, जिल्हा सातारा, आशिष रमेश चव्हाण, राहणार मंगळवार पेठ, कराड, जिल्हा सातारा, चंद्रकांत महादेव धुमाळ, राहणार मंगळवार पेठ, कराड, जिल्हा सातारा, संतोष निवृत्ती लोहार, राहणार वाझोली, तालुका पाटण, जिल्हा सातारा, कृष्णात बापू पाटील, राहणार पुलाची शिरवली, तालुका हातकणंगले यांना राधानगरी पोलिसांनी अटक केली। या घटनेचा तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जठार करत आहेत।